कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। आज दिनांक 10 डिसेंबर रोजी पेण शहरामध्ये शिवसेना शिंदे गट आक्रमक झाली आहे। शिंदे गटाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्या विरोधामध्ये तीव्र निषेध नोंदवलाय। आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्याबद्दल दानवे यांनी आक्षेपार्ह विधान केल्याचा आणि खोट्या अफवा पसरवल्याचा आरोप करत पेणमधील शिवसैनिकांनी संताप व्यक्त केलाय। याच संतापातून आज पेण नगरपालिका चौकामध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिक एकवटले होते। यावेळी संतप्त शिवसैनिकांनी अंबादास दानवे यांच्या प्रतिमेला चपलेने मारून तिचे दहन केले। दानवे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी आपला रोष व्यक्त केलाय। आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्याविषयी कोणतीही चुकीची माहिती किंवा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केल्यास एकनाथ शिंदे यांचे निष्ठावान शिवसैनिक हे कृत्य सहन करणार नाहीत असा स्पष्ट इशारा यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख उद्धव कुथे यांनी यावेळी दिलाय। आज पेण शहरामध्ये या ठिकाणी नगरपालिकेच्या समोर खरं तर आमचे दैवत आणि रायगड जिल्ह्याचं नेतृत्व महेंद्र शेठ दळवी साहेब यांच्या बद्दलची जी व्हिडिओ व्हायरल केलेली आहे। अंबादास दानवे कोणतरी आहेत, आम्ही ओळखत नाही, परंतु ज्याची लायकी नाही त्यांनी महेंद्र शेठ दळवी साहेबांची व्हिडिओ व्हायरल केलेली आहे। जे मागच्या दारून निवडून जातात आणि आमच्या साहेबांची व्हिडिओ व्हायरल करतात, या त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही या पेणमध्ये आज जमलेलो आहोत। हे सर्व शिवसैनिक या ठिकाणी निषेध करण्यासाठी जमलेले आहेत। मी एवढंच सांगतो की दळवी साहेब जे असे आहेत की 288 आमदारांपैकी एक आमदार आहेत, त्यांच्या घरामध्ये कोणीही जावं आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन परत यावं। त्यांच्याबद्दलची व्हिडिओ व्हायरल करणारे जे अंबादास दानवे आहेत त्यांचा जाहीर निषेध करून त्यांना आवाहन करतो की तुम्ही पाठच्या दारून त्या ठिकाणी विधान परिषदेमध्ये गेलेले आहात, तुम्ही ग्रामपंचायतीला निवडून या, साधं नंतर आमच्या आमदारांवर बोला। तुमची लायकी नसताना जर आमच्या आमदारांवर बोलत असाल तर तुम्हाला रायगड जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात पण आमचे शिवसैनिक फिरून देणार नाही, हे मात्र लक्षात ठेवा। हे शिवसैनिक बाळासाहेबांचे आहेत, बाळासाहेबांच्या विचारांचे आहेत आणि मी पुन्हा एकदा सांगतो एकनाथ शिंदे साहेबांचे समर्थक या ठिकाणी सगळे जमलेले आहेत। या ठिकाणी महिला आहेत, रणरागिणी आहेत। मी पुन्हा एकदा आवाहन करतो, परत जर अशा प्रकारची नाटकं केली तर अंबादास दानवेंना सोडणार नाही, हा शिवसैनिकांचा शब्द आहे। पुन्हा एकदा सांगतो। या निषेध आंदोलनामध्ये महिला शिवसैनिकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेत दानवे यांच्या प्रतिमेला चपलेने मारहाण केली आहे। पेण तालुका प्रमुख तुषार मानकवले, उपजिल्हा प्रमुख उद्धव कुथे, युवा उपजिल्हा प्रमुख रोहन म्हात्रे, युवा तालुका प्रमुख गजानन म्हात्रे तसेच राहुल पाटील, वंदना पाशीलकर, रेखा तांडेल यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार महेंद्र शेठ दळवी यांचा खोटा व्हिडिओ बनवून अंबादास दानवे यांनी बदनामी केल्यामुळे अंबादास दानवे यांच्यावरती गुन्हा दाखल होण्यासाठी रायगड पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्याकडे लेखी निवेदन देऊन मागणी करण्यात आली। यावेळी मानसीताई दळवी, जिल्हा प्रमुख राजाबाई केणी, कामगार नेते दीपक रानवडे, संजीवनी नाईक आदी शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।